तर मंडळी आता इथे सादर होणार आहे MHJ प्रस्तुत साहित्य मेळावा आणि ज्यात होणार आहे साहित्यावर चर्चा आणि विश्लेषण आणि ते सुद्धा तुमच्या सर्वांच्या लाडक्या मोना डार्लिंगच्या साक्षीनं। त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या व्हायरल परफॉर्मन्ससाठी आणि त्याचसाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, दादा सामूल पालेकर, ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांचं जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। या 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 इथे या इथे या 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 हा सगळे आलेले आहेत। शालिनीजी, खान साहेब, तुमचं खूप खूप स्वागत। थोडा उशीर झालाय, आयोजक येत आहेत। मी या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे, पण आयोजक आले की आपण कार्यक्रम सुरू करू। हरकत नाही, काहीच हरकत नाही। पण विद्याधरजी, खरंच म्हणजे एवढ्या मोठ्या महाकवी कालिदास साहित्य मेळ्यात तुम्ही आम्हाला आमच्या कविता सादर करायला दिल्यात, म्हणजे मनापासून आभार तुमचे। जनाब जनाब, जर्रा नवाजी के लिए शुक्रिया। हमको बहुत खुशी हो रही। नागपुर में आके दिल बाग बाग हो गया हमारा। हमारे हलक से शेर ऐसी फुदक फुदक कर रहे, बाहर आने के लिए मचल रहे उन्होंने। बाई, वाह वाह, उत्तम, खूप छान। नमस्कार नमस्कार नमस्कार। अरे वाह, ससा पाळला ससा नाही आहे हमारी। सॉरी सॉरी सॉरी। मला सांगा, ते कवी लोक तुम्हीच आहे काय? कवी लोक हो, आम्हीच आहे। काय झालं? नाही नाही, काही झालं काय नाही, फक्त ना जरा मला लेट झाला यायला। मी आयोजक आहे, अरे ऑर्गनायझर, ते सात्या मेला आहे ना त्याचा आयोजक। एकतर तुम्ही आयोजक आहात आणि लेट येत आहे। सात्या मेला काय आहे? सात्या मेला काय म्हणजे ते तुम्ही कविता बिविता बोलणार आहे ना, तर सात्या मेला साहित्य मेळा। साहित्य मेळाला सात्य मेला म्हणताय तुम्ही? माफ करा, काय ना डोक्यात नेमकं परफेक्ट असतं, ते जिभेवर जेव्हा येतं ना गडबडत। काय झाले ना, खूप वेळ झालेला आहे। मला सांगा, तुम्ही आयोजन व्यवस्थित केलंय? तुम्हाला जमतं ना हे? सगळं जमतं मला। आयोजन सगळं व्यवस्थित केलेलं आहे, नियोजन सगळं व्यवस्थित केलेलं आहे। तुम्हाला सांगतो, रक्तदान शिबिरी ठेवलेले आहेत, बायकांच्या शर्यती ठेवलेल्या आहेत, पुरुषांच्या हळदी कुंकू ठेवलेलं आहे, कॉमेड्यांचं संमेलन ठेवलेलं आहे, आणि तुम्हाला सांगतो कवींचं मी झुंज पण ठेवलेली आहे। गल्लत होतीये। कोंबड्यांची झुंज असेल आणि कवींची संमेलन असतील। हे सांगितलं ना, डोक्यात बरोबर असतं, जिभेवर आलं की वाटतं जरा। हरकत नाही, हरकत बापरे, पण यांच्या जिभेच्या मुळे मला गरगरायला लागलंय। संत्रा आहे, पिलू काय? नाही तसं नाही, गरगरना नाही, बीपी शूट झाला ना की ते गरगरतं। संत्रा आहे। बहुत बड़े बड़े मिलते हैं यहाँ पे। यहाँ पे म्हणजे यहाँ पेच फक्त मिळते बाबा, नागपूर आहे, इकडेच फक्त संत्री मिळतात। मग आता नको ना, पण नाही नाही, बरोबर आहे। शालिनीची फक्त एक विनंती आहे, काय त्यांच्या भाषेमुळे तुम्ही त्यांना जज करू नका। आपण साहित्य मेळा घेतोय, त्यामुळे भाषा अशीच असली पाहिजे, भाषा तशीच असली पाहिजे, असा अट्टहास नको। हो की नाही? बरोबर आहे। बरं ऐका ना, खूप उशीर झालेला आहे, कार्यक्रमाला सुरुवात करूया। नाही नाही, करायचंच आहे, फक्त त्या येत आहेत ना म्हणून थांबलोय आपण। कोण 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 म्हणजे मोना डार्लिंग। कोण मोना डार्लिंग? कोण मोना डार्लिंग? तुम्हाला मोना डार्लिंग माहित नाही? नाही। थांबा, तुम्हाला डेमो दाखवतो। कसं काय नागपूरकर, मोना डार्लिंग पाहिजे की नाही? बघितलं काय क्रेज? बघितलं काय क्रेज? कोण आहेत? अरे ही जी गर्दी जमलेली आहे ना, ती फक्त आणि फक्त मोना डार्लिंग साठी जमलेली आहे। ते जशा आल्या ना की तसं ताबडतोब आपण कार्यक्रम सुरू करायचा। पण कधी येणार ते? आता काय खूपच खोळंबा झालाय ना प्रेक्षकांचाही, हो ना। सगळे जमलेत आणि आपण आणि नुसते आम्ही आलो आहोत ना। नमस्कार। मांडवकर, मी मोना मॅडम आलेले आहेत, बोलवू का? अरे बोलवा, त्यांचीच तर वाट बघतो आपण। हे धरा, हे धरा, हे धरा, हे धरा, हे धरा, हा, हे काय आहे? आणि हे धरा, हे धरा, हे धरा, हे धरा, हा। मॅडम आल्या की असं नाचवा आणि असं फुका। हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट, हॅलो, हे आम्हाला करायला सांगताय? अहो, मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे। नाचवा। ऐका ऐका ना, मी कवयित्री आहे, हे बोकड मी फुका। हिला तू मैं हिला तू, मेरे को पसंद है। हिला तू।
पण हे बरं नाही दिसत. पेश करते हैं नशीली आंखें, आंखों में गॉगल, जिसे देख के तुम हो जाओगे पोगल. एटीट्यूड एटीट्यूड घायल, पैरों में पायल, चांदी की चमक, सोने की धमक. अब रोको ना खुद को, करो जोर से शोर, क्योंकि मोना डार्लिंग आ रही है ऑन द फ्लोर. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी माऊना डार्लिंग. बुम बुम ओ माय गॉश. हॅलो रोडमॅन. नमस्ते नमस्ते. मग कधी मुंबई गोवा हायवे कधी Oh my god, oh my god. I'm just kidding. Take your own time, मॅडम मॅडम त्यांच्या शहरात वाहवत जाऊ नका. एअरपोर्टचा रस्ता पण त्यांनीच बांधलेला आहे, आपल्याला जाता नाही येणार. Shut up, manager, shut up, please. ते रशिक माणूस आहेत, स्पोर्टली घेतात. नमस्ते. या. मॅनेजर, मला सांगा ना. मॅडम येस मॅनेजर. मॅडम मी म्हणालो होतो की नागपूरला जायचंय महाकवी कालिदास साहित्य मेळा बघायला. Oh, like that. Okay, I'm so sorry. Shut up, manager. Thank you. Hello, Kalidas. How are you? नाही हॅलो, मी कालिदास नाहीये. Oh, I'm so sorry. My bad. Hello, Kalidas. How are you? अरे क्या बावली बातें कर रही नो. Oh, मला बावली बोलले, बावली अरे वाटते. बावली नहीं, बावली. अरे कहाँ कवि कालिदास और कहाँ मैं, उनके पैर की धूल भी नहीं है. मैं कालिदास नहीं है. Oh, अरे क्या है ये, कहाँ I'm से so पकड़ sorry. के लाए इसको. मला वाटले ओ माय गॉड मॅनेजर, या फिमेल कालिदास आहेत काय? काय बोलतात? या उद्घाटन करायला आलेत. मॅडम ऐका ना. या क्युडी बाय टेल मी. ऐका ना मॅडम, महाकवी कालिदास म्हणजे इसवी सन 5व्या शतकात होते ते. हा. हा, तुमचे खापर 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 पणजोबा पण तेव्हा जन्माला आले नसतील. सो स्वीट. खबर. इकडे या, तुम्ही इकडे या. आयोजक तुम्ही तिकडे या. बोल. ऐका, त्यांना जरा सांगा, ही फार मोठी लोक आहेत, यांची ओळख तरी नीट करून द्या. नाही मी सांगतो. एक्सक्यूज मी. Yes. मॅडम. हॅलो. यांनी बोलवलंय का आपल्याला इकडे? मॅडम. होय. हॅलो क्युडी बाय. पाय ग थंडी उडाली. नाही तसं नाही. मी काय हे जे आलेत ना ह्यांची तुम्हाला ओळख करून देतो. या प्लीज. हा ते जे कोपऱ्यातले आहेत ना ते हे आहेत म्हणजे हैदराबादचे आहेत ते. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही करून द्या ना गुपचूप. मला तुमच्याकडे तेवढं बोलता नाही येणार. आदाब. हॅलो आदाब. हॅलो. हमारा नाम आदाब नहीं है. हम मस्त अली, असद अली, मीर उस्मान खान हैं. ओ बाकीची कुठे घरी ठेवले काय त्यांना? अरे ए, कुठे आहेत सगळे? अरे घरच्यांची ओळख नाही ती. हेच आहेत ते. मस्त आली, आझाद आली. मीर उस्मान खान. एवढं मोठं नाव तुमच्या एकट्याच आहे? मॅनेजर यांचं फिन्स्टा आयडी बनवताना नाव मोबाईलच्या बाहेर जात असेल हं, मस्त वेळी मॅडम असू नका ना. त्यांना राग येईल. तुम्ही ऐका ना, अपमान करताय तुम्ही त्यांचा. तुम्ही त्यांना ओळखलेलं नाहीये. ते हैदराबादचे नवाब आहेत. मी रोज 25 खाते एका टायमाला. काय खाता 25? हैदराबादचे कबाब. कबाब दिख रहा है इनको. मैं नाश्ते में गप खा जाते तुम मेरे को. मला खूप आवडतात. निशानदे मुंह की. मला बासुंदी बनवले बा. अरे कुछ भी बात कर रही है. हम माफी चाहते हैं आमिर अली हे खान साहब. नाही कसं आहे, त्या नवाबला कबाब समजलेले आहेत. थोड्या भोळ्या आहेत त्या. ऐका मॅनेजर, तुमच्या मॅडम भोळ्या नाहीयेत. अरे तो क्या कुछ भी बात करेंगे क्या उन्होंने. नाही अरे हमारा रुतबा है, नाम है, शोहरत है. बरोबर. हैदराबाद में सब हमको मिठे नवाब बोल के पहचानते. काय म्हणून ओळखतात? मिठे नवाब. म्हणजे
हमारी जबान में मिठास रहती इसलिए हमको बोलते मिठ्ठे नवाब. अच्छा अच्छा हा. म्हणून हा. मला वाटलं खामोश रहो. हा. खामोश रहो. नाही, नाही. हा. खामोश मिया. यांचं नाव काय मिट्टे मस्त नाव आहे तुमचं मिट्टे या कोण आहेत मग नमस्कार, मी डॉक्टर शालिनी करंगुटकर. ओ माय गॉड ओ माय गॉड क्युरी बाय गोली गोली कम हिअर हग मी क्युरी बाय बरं झालं तुम्ही मला भेटलात मलम द्या हा? मलम द्या मला काय मलम? अरे मलम द्या माझ्या गालाला ना पुली आली आहे गालाला पुली आली आहे त्याची डागच जात नाही हॅलो हॅलो ऐका हॅलो What? मोनाजी डार्लिंगजी ऐका तुम्ही त्यांच्याकडे औषध नका मागू, त्या औषध देणाऱ्या डॉक्टर नाहीयेत. हा. त्यांनी हे PhD मिळवलेल्या डॉक्टर आहेत, PhD केली आहे त्यांनी. यांनी मी तर मगाशीच केली स्क्रिप्ट आला PhD केली दिली पाठवून मोबाईल मध्ये अरे ती PDF. PhD कसा असेल PDF? पी वरनं सुरू होणारे कुठलेही 3 अक्षर त्यांना पीडीएफच वाटत. मागे व्हा. अरे PhD वेगळं असतं. PhD म्हणजे बाबा खूप कष्ट असतात त्याच्यासाठी. 12 वर्ष अभ्यास केलाय त्यांनी PhD मिळवण्यासाठी. 12 वर्ष. काय यांच्या लक्षात राहत नाही अभ्यास 12 वर्ष 12 ढबाई आहे एक नंबरची मॅनेजर चिडवा हॅलो एक मिनिट थांबा. तुम्ही काय हसताय? मजा येते हे बघा ना. अरे तमीज है क्या तुमको? काय करू यांना? अरे करता काय? चल रहा है? अरे काय करताय तुम्ही? ऐका, मी बोलते. मॅडम ऐका ना. बोला ना कसं असतं ना, मी अभ्यास करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. हा. कळतंय का? नाही, बरं, हरकत नाही. मराठीत सांगायचं तर मी विद्या वाचस्पती आहे. कोण आहे मी? विजय सेतुपती आता कार्यक्रम सुरू करायचा का? करूया कार्यक्रम सुरू करायचा का? शालिनीची करूया आय एम सो एक्साइटेड तुम्ही प्लीज मान्यवरांना विनंती, त्यांनी स्थानपन्न व्हावं. प्लीज माफ करा. हे नमस्कार. सर्वप्रथम माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, पण महाकवी कालिदास साहित्य मेळा 2025 मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. आज या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी इथे उपस्थिती लावलेली आहे. एक्साइटेड हां शांत बसा. तर सर्वप्रथम आपल्याकडे जे मान्यवर आलेले आहेत, प्रसिद्ध शायर, उर्दू कवी खां साहेब, मी त्यांना विनंती करतो. खां साहेब आइए. नमस्कार, आदाब, सलाम सलाम सलाम. सलाम जागेवर बसा. मला एकटीला केलाय का सलाम त्यांनी? सॉरी. ख़वातीनो हजरात, मैं अपनी अदब के कुछ अशहार आपके सामने पेश कर रहा हूँ. शहर म्हणजे मेरे कुछ शेर. शेर म्हणजे तो काय वाघोबा वाला? तडबा झाडोबा वाघोबा मोहतरमा क्या? शेर मतलब उर्दू नज्म, नजम म्हणजे कविताएं, उर्दू कविताएं. कविता ओ लाइक दैट ओके पोएम मॅडम, पोएम. ओ गॉट तो तवज्जो दीजिए, तवज्जो म्हणजे ध्यान दीजिए. तो अर्ज किया है. तिकडे करा, ते घेतात अर्ज सगळ्यांना. अरे मोहतरमा वो अर्ज नहीं. अरे साहब, इसका कुछ करो. मैं तो बोलता इसको ताड़ोबा के जंगल में भेज दो. नको वहाँ के बागा भाग जाएंगी इसको देख के. खान साहेब जाऊ दे. कोणाच्या बागा? गुलाबाच्या बागा काय? तुम्ही बसा ना प्लीज. या मैं शेर पे आता हूँ. हाँ. खातून, खातून म्हणजे शरीफ औरत, शरीफ औरत म्हणजे सादगी की मुहूर्त. सादगी की मुहूर्त म्हणजे तेरे काबिल मेरा इंतजार. इंतजार म्हणजे तेरे काबिल मेरा इंतजार. इंतजार म्हणजे तेरे काबिल मेरा इंतजार जैसे शौक. शौक म्हणजे कोणता शौक? मला शौक मला शौक. जैसे शौक तरन्नुम, करण म्हणजे जैसे बाग तबस्सुम. तबस्सुम म्हणजे विचपट. विचपट म्हणजे इसका क्या मतलब है, उसका क्या मतलब, बैगन है उसका मतलब. आय बैगन अरे क्या बैगन बात कर रही है नो. आ कौन है ये, कौन है?
मोना डार्लिंग ओळख नाही विचारत आहेत ते. आफत की पुड़िया है नो. मला गुडिया म्हणाली सो क्यूट. अरे शेख चिल्ली की आपा है जिसकी वजह से मेरा आपा खो जा रहा है. मला पनीर चिल्ली आवडते. अरे अरे इसको एंटिक पीस में अजायब घर में रखो इसको. अरे माँ की किरकिरी. माँ की किरकिरी. किरकिरा कर दिया मजा. मैं शेर नहीं बोलतू, मैं जा रहा हूँ यहाँ से. मैं जा रहा हूँ यहाँ से. असं जाऊ नका, प्रेक्षक बघतायत खासाहेब प्रेक्षक आहेत खासाहेब. अरे पूरी तहजीब मिट्टी में मिला दी इस लड़की ने. तेजीब म्हणजे अरे मेरी अम्मा, मी नायच आहे. माफी दे दे. ब्लॅक मॉफी की लाते मॉफी. कॉफी नहीं माफी बोल रहा. मैं कूद से कूद जा तू. खुदकुशी करूंगा और इसका नाम लिख तू मैं. छोड़ दो मुझे. बस इकडे या, बसा इकडे शांत व्हा. थांबा एक मिनिट, सगळे शांत. खासाहेब पहिले तर ही टोपी काढा. आहात खासाहेब, वाटताय आबासाहेब. शांत बसा, शांत चिडू नका. चिडू नका. शांत शांत. अरे ज्यादा घिस मत जल जाएगा. तसं नाही. त्यांना सांगा ना गप्प बसायला. सांगू किती लाऊड आहे ते. टकलू आहे ते. अरे हातून टकलू आहे. हॅलो ते नाही येत लाऊड. तुम्ही आहात, तुम्ही शांत बसा. साहेब शांत व्हा. नाही खासाहेब त्यांना शालिनीजी. ते करतील पुढे. ऐका शालिनीजी. काय प्रेक्षक आपल्याकडे आशेने पाहतायत आणि कार्यक्रम असा अर्ध्यावरच थांबलेला आहे. तर सॉरी, मला तुम्हाला अचानक सांगावं लागतंय हे, पण आता वेळच तशी आली आहे. तुम्ही कार्यक्रमाची धुरा सांभाळाल का? हरकत नाही. चला. नमस्कार नागपूरकर. वा 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 वा. म्हणून ना मला नागपूर ही भूमी अत्यंत जवळची आहे. Aw. किती गोड लोक आहेत. हम्म. आणि फक्त गोड लोक नाही आहेत. नागपूर म्हणजे महाकवी कालिदास यांचा पदस्पर्श झालेली पुण्यभूमी. वा वा वा. महाकवी कालिदासांचं प्रसिद्ध काव्य म्हणजे कुठलं? मेघदूतम. वा वा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मेघदूतम. प्रेयसीच्या विरहात. मंडळी, कवीची कल्पना बघा. प्रेयसीच्या विरहात एका यक्षाने ढगाचा दूत केला. काय पण बोलती हट. इलिटरेट औरत आहे ही. ए, काय बोलताय त्या? काय बोलताय? काय पण बोलती. ढगाचं दूध केला म्हणती. ढगाचं दूध झालं असतं तर मग गाणं कसं असतं? ढगायला ना गेली इकडे दूध टेम टेम गेलं. काय बोलताय? आपल्याकडे भैया येतो म्हशीचं दूध घेऊन की ढग येतो दूध घेऊन. मॅनेजर काय बोलताय तुम्ही? हट हट. मी दूध नाही हो म्हंटल. दूध म्हणतायत. दूध त त दूध त. ए तू मला काय चिडवते? मॅनेजर मला चिडवते. तू बसा तिकडे. बस तिकडे चल. मॅनेजर कसं बोलताय ते? त्यांच्यावर ओरडू नका. बोलू नको तर काय करू? माफ करा. प्रत्येक गोष्टीत चिडवतात कशा या? जाऊ द्या. मान्यवर आहेत ते. विद्याधरजी जाऊ द्या. हा. जाऊ द्या. Sorry. मॅडम बस. माफ करा मंडळी. तर महाकवी कालिदासांनी ढगाचा दूत केला, बरोबर? बरोबर. क्या बात है. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी बाई कोणाचा दूत केला असेल? पटकन बोल चल. तर त्यातूनच प्रेरणा घेऊन मी वाऱ्याचा दूत केला. वा. आणि त्यावरची माझी कविता प्रस्तुत करते. झुळूक सखे ग झुळूक सखे. वाह वाह बढ़िया. झुळूक सखे ग झुळूक सखे. साजण माझा दूरदेशी. आहा. झुळूक सखे ग झुळूक सखे. साजण माझा दूरदेशी. काय करतायत या? या काय करतायत? मी लिरिकल डान्स करते. तुम्ही बोलले ना जुळूक सके ग जुळूक सके. साजन माझा धूर देशी. प्रणाम. ये अगर आदमी होता ना इसको खुंदल के देता मैं. इसके पुरसे ढिल्ले करता मैं. असं कसं म्हणेन मी? धूर आणि ते- तुम्ही बोलले ना धूर देशी. बापरे. नाही हो, नाही. तुम्ही बावळट आहात का तुम्ही? ते बोलले ना. अरे तुम्हाला कळतंय का? जर तुमचा साजन म्हणजे साजन असतील तर कोण आहेत या? मोना डार्लिंग. जाऊ. अरे नका सांगू, मला जरा शांत राहा. त्यांना परफॉर्म करू द्या. माफ करा प्रेक्षक हो. मनापासून माफी मागतो आम्ही सगळेच. बसा खास. तुम्ही गा. हे मी सादर माझी करा. कविता. इरशाद. मॅडम ना प्लीज. करा पटापट बोला चला.
झुळूक सखे ग झुळूक सखे साजण माझा दूर देशी, जा हळूच महाली पहाटे, क्या बात है. जा हळूच महाली पहाटे, निजला असेल तो, निजला असेल तो, असेल स्वप्न रंगी रंगला, बढ़िया. हळूच कानात घाल शीळ, वा वा. हळूच कानात घाल शीळ, होऊ दे अलवार हुळ हुळ. ळ मुंडी काय हलवताय? ळ दिलाय त्यांनी तुमच्यावर गाळावरून. ळ ळ ळ आला ळ. ळ आलाय म्हणजे अरे ळ माहित तुम्हाला पॅन्टचा ळ नाही माहिती? पॅन्टचा ळ. ओ माय गॉड मॅनेजर त्यांना पॅन्टचा ळ नाही माहिती. टेल हिम तुम्ही मला कसं शिकवलंय? नाही पॅन्ट अशी झपकन खाली सोडली आणि अलगद पाय बाजूला काढले की जमिनीवर पॅन्टचा जो आकार होतो तो ळ असतो. स्लीपिंग एट. स्लीपिंग एट. स्लीपिंग एट. तेच तो तुझा ळ. तुझा ळ. तेच तो मी दोनदा. बावळटेस का तू? तिला काही बोलू शकत नाही तू बावळटेस? तिला माहिती आहे ती कुठे आली आहे? तिला माहिती आहे हा कार्यक्रम कोणासाठी आहे? महाकवी कालिदास कोण होते ते तिला माहिती आहे का? एक्सक्यूज मी. काय माहितीये का माहिती का लावून ठेवलंय? मला सगळं माहितीये, कळलं ना? कोण होते कालिदास? 2 जुळे भाऊ होते. एक होता मुलुंड कालिदास, एक होता नाशिक कालिदास. ए बावळट. हे बावळट. ही भावांची नावं नाही आहेत. त्या रंगमंचांना महाकवी कालिदासांचं नाव देण्यात आलेलं आहे. कालिदास हे कवी होते, महाकवी होते. मुळात कवी तरी माहिती आहेत का तुला काय असतात? माहित आहे मला, माहित आहे मला. पावसाळा पडला की ज्यांना लिवावंसं वाटतं ते कवी. पाऊस पडल्यावर जे कविता लिहितात ते बेडूक. ज्यांची कविता वाचून पाऊस पडल्याचा भास होतो ना ते कवी. ओ माय गॉड तुम्ही हसत हसत चिडला काय माझ्यावर? नाही हसत आहे मी, नाही चिडली नाही आहे मी. मी चिडले नाही, हसते ना. हसत हसत कोण चिडतं? समजावा त्यांना. मॅडम. त्यांना समजावा माझा पारा चढतोय त्यांना. मॅडम. नाही नाही समजावा. मॅडम मॅडम या. मॅडम मॅडम महाकवी कालिदास म्हणजे कोण मॅडम? चढाव मॅनेजर. थँक्यू मॅडम. मॅडम भारतीय संस्कृत आणि प्राकृत भाषेतील मोठे कवी आणि नाटककार. मालविकाग्निमित्र, रघुवंश, कुमार संभव, शाकुंतलम, मेघदूत अशी मोठी आणि महान खंडकाव्य त्यांनी लिहिलेली आहेत मॅडम. मेघदूत हे मंदाक्रांत असलेलं काव्य जे आहे ते त्यांनी नागपुरातल्या रामटेक इथे बसून लिहिलेलं आहे. म्हणजे नागपूरला त्यांचे चरण स्पर्श झालेले आहेत मॅडम. लक्षात येत आहे का? मॅडम कसं आहे, महाकवी कालिदास हे कवी कुलगुरू म्हणजे सगळ्या कवींचे गुरु, कवी ऑफ द कवी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. ओ माय गॉड चढाव मॅनेजर किती बोर केलं. आचार्य कोण आहात आपण? अरे जनाब, इतनी मालूमात कैसे है आपको? नाही, महाकवी कालिदासांच्या साहित्यावर मी PhD केलेली आहे. काय? बनारस विश्वविद्यालयातनं. क्या बात कर रहे हैं? माझा एक प्रबंध पण प्रकाशित झालेला आहे. महाकवी कालिदासांच्या काव्यातील निसर्ग सौंदर्याचे गूढ स्पष्टीकरण आणि गेय प्रतिमांच्या पल्याडचे सांख्ययोग शोधणारे काव्य सुलभ नीतिसार, अर्थात काले मेघा पानी तो बरसाव. अरे तुम इतने बड़े तुर्रम खां हैं. हाँ जी. तो ये कीचड़ के तालाब में कायको लेटे हैं तुम? पैसा जनाब. काय पैसा पैसा करताय मॅनेजर? असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला 93.5 लाख रुपये वर्षाला? झाला? आठवड्याला. मॅनेजर यांना काय झालं मॅनेजर? मॅडम कवींना सत्याची जळ बसली बहुतेक. उचला त्यांना. न्या उचला. उचला त्यांना.